शिवसेना आमदार सुनील प्रभू आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. एकीकडे शपथविधी सोहळा होतोय, दुसरीकडे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. चहा पानावरती बहिष्कार टाकलेला आहे. सातत्याने पाहिलं तर शपथविधीला कालावधी लागला, आज मंत्र्यांचा शपथविधी आहे त्याला सुद्धा कालावधी लागतोय. काय वाटतं एकंदरीत? महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एकतर हे सरकार जे आहे ते ईव्हीएम मध्ये जादू करून हे सरकार आलंय. याच्यामध्ये 13 कोटी जनतेचा उद्रेक आहे आणि हा उद्रेक जो आहे हे या सरकारला आज जरी कळत नसेल तरी पण महाराष्ट्रातील जनता उद्रेकाने या सगळ्या सरकारच्या विजयाकडे बघते. आज सरकार शपथविधीचा कार्यक्रम घेते, नागपूरमध्ये हा कार्यक्रम होतोय, परंतु ज्या विदर्भामध्ये अधिवेशन होतंय त्या विदर्भामध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या आत्महत्या झालेल्या आहेत. यामुळे या सरकारला त्याचं सोयरसुतक नाही आहे. आज धानाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. कायदा सुव्यवस्थेचे दिंदोडे बीडमध्ये जी घटना झाली की सरपंचाला ज्या पद्धतीने मारलं गेलं त्याच्यामध्ये जी नावं येत आहेत ती राजकीय ज्याचे संबंध आहेत किंवा राजकीय वरदस्त आहेत अशा मंडळीची नावं येत आहेत, परंतु याच्यावर सरकार भ्र काढायला तयार नाहीये. त्याचबरोबर परभणीमध्ये जे बघताय आपण की ती एक संविधानाच्या बद्दलची लढाई लढत असणारा एक योद्धा ज्याला कोमिंग ऑपरेशन मध्ये पोलिसांनी पकडलं आणि पोलिसांच्या मारामध्ये अत्याचारामध्ये त्याचा मृत्यू झाला, हा खून या सरकारने केला आणि म्हणून या सरकारचा निषेध हा इथे नोंदवणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की या राज्यामध्ये शेतकरी असतील, कष्टकरी असतील, विद्यार्थी असतील, कामगार असतील, आमच्या महिला भगिनी असतील, कायदा सुव्यवस्थेमध्ये या महाराष्ट्रामध्ये धिंदोडे उडवलेले आहेत. ड्रग्स मोठ्या पद्धतीने या महाराष्ट्रात बाहेरून येतोय, ड्रग्सचं सेवन केलं जातं, विक्री केली जाते, त्याच्यावरती पोलीस डिपार्टमेंट किंवा हे राज्यकर्ते कारवाई करत नाही. अनेक वेळा सभागृहात चर्चा होतात, कारवाई करतो सांगितले जाते, परंतु राजरोसपणे ड्रग्स विकले जातात आणि त्याचं सेवन होतंय. आणि यामुळे मला असं वाटतं की या राज्यातला कुठचाही घटक हा या सरकारच्या कुठच्याही कृतीमुळे संतुष्ट नाहीये आणि त्यामुळे आज आम्ही या चहा पाण्यावरती त्या ठिकाणी बहिष्कार टाकला. केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये उपस्थित होतोय का? कायदा सुव्यवस्था आहे, शेतकऱ्यांच्या धानाचा प्रश्न आहे, सोयाबीनचा प्रश्न आहे, कापसाचा प्रश्न आहे, या कष्टकरी कामगारांचा प्रश्न आहे, शिक्षकांचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न जे आहेत महाराष्ट्रातल्या विविध घटकांचे, या प्रश्नावरती हे सरकार कुठच्याही भ्र काढायला तयार नाहीये. मागच्या कालावधीत देखील केवळ मोठमोठी आश्वासन दिली गेली, परंतु अद्यापर्यंत कृती म्हणून काहीच नाहीये आणि त्यामुळे लोकांमध्ये उद्रेक आहे आणि हा उद्रेक आज चहा पाण्यावरती बहिष्कार टाकून आम्ही विरोधी पक्षाने या ठिकाणी दाखवून दिला. तुम्ही एकीकडे म्हणत आहात की विदर्भातील अधिवेशन हे साधारणतः 3 ते 4 आठवड्यांचं असावं, मात्र आता केवळ 1 आठवड्यांचं होत आहे, त्यामुळे विदर्भामधील जे अधिवेशन हे केवळ आता तत्पर्य राहिले असं वाटतं. मला असं वाटतं की कोविड काळानंतर मागची सगळी अधिवेशन आपण जर बघितली तर विदर्भीय करारानंतर ही अधिवेशन नागपूरच्या राजधानीत घ्यावी. यामुळे विदर्भातला बॅकलॉग जो आहे तो भरून निघेल, विदर्भाच्या प्रश्नाला न्याय मिळेल, विदर्भातल्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या विधिमंडळामध्ये मांडता येतील म्हणून हे अधिवेशन घेतलं जातं. परंतु हे सरकार या अधिवेशनामध्ये ना लक्षवेधी आहेत ना तारांकित प्रश्न आहे, केवळ या ठिकाणी पुरवणी मागण्या मांडणार, अंतिम आठवडा प्रस्ताव येणार, या व्यतिरिक्त या अधिवेशनामध्ये कुठचं कामकाजच नाही आहे. किमान 3 आठवडे हे अधिवेशन झालं पाहिजे आणि यावरती साधक बाधक विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होऊन विदर्भ वासियांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर एकंदरीत आपण पाहतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कायदा सुव्यवस्था असेल, या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन विदर्भातील केवळ 3 आठवडे तरी असावं अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.